यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम भागातील झरी तालुक्यातील एडशी शिवारात सध्या रानटी जनावरांचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत आहे। त्यामुळे शेतकरी अक्षरशः हवालदिल झाले आहेत। एडशी येथील शेतकरी राहुल भगत यांच्या शेतात अक्षरशः 3-4 फुटांचे खड्डे रानटी जनावरांनी केले आहेत। राहुल भगत यांच्याकडे जवळजवळ 10 एकर कपाशीचे पीक आहे। पावसाने आणि पाण्यापासून कसाबसा जीव वाचलेल्या पिकाचा त्यांना आनंद झाला होता। मात्र आता रानटी डुकरांचा प्रकोप पाहून ते चिंतेत पडले आहे। त्यांना आता शेती करावी की शेतात शेततळे खोदून मत्स्यपालन करावे हेच कळेनासे झाले आहे। सध्या एडशी शिवारात रोही आणि रानडुक्कर या वन्य प्राण्यांचा त्रास शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होत आहे। त्यांच्या कपाशी आणि सोयाबीन पिकाची नासधूस झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर आहे। शेतकरी निशांत भगत यांनी सांगितले की वन विभाग प्रशासनाने याकडे लक्ष देऊन योग्य तो निर्णय घ्यावा, अन्यथा आम्हाला रानटी जनावरांना मारण्याचा परवाना द्यावा, जेणेकरून आमचे पीक सुरक्षित राहील। शेतकऱ्यांच्या मागणीकडे वन विभाग काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। मी निशांत भगत, तालुका झरी जामणी, जिल्हा यवतमाळ इथून बोलताय। तर माझ्या शेतामध्ये तुम्ही बघू शकता की इथं सतत होत असलेल्या डुकराच्या नाहक त्रासामुळे इथं 2-2, 3-3 फुटाचे गड्डे होत आहेत। तर आम्हाला कळेनाशी झालं आहे की शेतात राहावं की घरी राहावं बा। तर तुम्ही बघू शकता माझा 10 एकराचा प्लॉट आहे। अक्षरशः रानटी डुकरांनी आणि बाकी जनावरांनी पुरं मातीत घालून टाकलं आहे माझं शेत। तरी ह्या वन विभागवाल्यांनी काहीतरी याच्यावरती पर्याय करून काय ते याचा विल्हेवाट लावावे। तसे तर बरेच मागच्या वर्षी पण आम्ही काही का फॉरेस्टमध्ये अर्ज दिलेले आहे, आम्ही नुकसान झाले आहे। तरी पण त्याच्यावर काही यांनी कारवाई केली नाही आणि रानटी जनावराचा काही बंदोबस्त केला नाही। आर्थिक मदत तर मिळतच नाही, पण बाकी इतर बी काही सुविधा आहेत ह्या बी फॉरेस्टवाल्याकडून आम्हाला मिळत नाही। तर माझी एवढीच मागणी आहे की काहीतरी याच्यावरती पर्याय करावा बा। नाहीतर जर असं असेल तर रानटी जनावराला मारायचं तरी आम्हाला परमिशन देण्यात यावे बा। प्रतिनिधी NTV न्यूज मराठी, यवतमाळ।